श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावास्या आणि पौर्णिमा तिथी येते. त्यानुसार पौष महिन्याची अमावास्या तिथी 9 फेब्रुवारी रोजी आहे. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील या अमावास्येला मौनी अमावास्या म्हणतात. मौनी अमावास्येला ज्योतिषशास्त्रात खूपच महत्त्व दिलं आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला आणि त्याचबरोबर दानाला सुद्धा खूपच महत्त्व आहे. असं केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक फळ मिळते. या दिवशी मौन व्रत देखील पाळले जाते. पंचांगानुसार मौनी अमावास्या तिथी 9 फेब्रुवारीला सकाळी 8:02 प्रारंभ होईल, तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 फेब्रुवारी रोजी पहाटे 4:28 समाप्त होईल. आणि उदय तिथीनुसार जे आहे 9 फेब्रुवारीला मौनी अमावास्या साजरी केली जाईल. मौनी अमावास्येच्या दिवशी गंगा स्नानाला विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे. असं केल्यामुळे आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होतं. तसेच पितरांच्या शांतीसाठी देखील ही अमावास्या महत्त्वाची असून या दिवशी पूजा अर्चनासोबतच पितरांना तर्पण केल्याने पितृदोष दूर होतो. यासह मौनी अमावास्याला भगवान शिव आणि श्री हरिविष्णूंची पूजा केल्याने मोक्षाची प्राप्ती होते. तसेच या दिवशी दानासह मौन पाळण्याला देखील खूपच महत्त्व आहे, कारण या दिवशी चंद्र दर्शन होत नाही. चंद्राचा संबंध हा मानसिक स्थितीशी असतो. या दिवशी मौन पाळल्याने मानसिक स्थिती चांगली राहते व मन मजबूत होते. मौनी अमावास्या आणि शुक्रवार एकाच दिवशी आलेला आहे. अतिशय दुर्मिळ असा हा योग आहे आणि ह्या योगामध्ये माता लक्ष्मीच्या पूजेला विशेष महत्त्व दिलं जातं. त्याचबरोबर आजच्या दिवसाला आपल्याला पितरांकरता सुद्धा काही विशेष उपाय करायचे, ज्यामुळे आपल्या पितरांना शांती मिळेल आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व विघ्न, सर्व दारिद्र्य, सर्व अडचणी ह्या नष्ट होणार आहेत. आणि म्हणूनच जे आहे आपल्याला आज संध्याकाळी घराबाहेर असा एक दिवा लावायचा आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य नांदेल. त्याचबरोबर 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल तुम्हाला मी सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. दिवा हे तेजाचे, ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन देखील मानले जाते. घरात दररोज दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी सर्व नकारात्मकताही दूर होते. आपल्या घरात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी आपण दीप प्रज्वलन करतो. इतकंच नाही तर काही लोक मंदिरात किंवा घरामध्ये देखील अखंड दिवा हा लावत असतात. एवढं महत्त्व आहे दिव्याचं. आणि म्हणूनच जे आहे आपल्याला आज संध्याकाळी आपल्या घराबाहेर दिवा प्रज्वलित करायचं आहे, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या प्रखरातला प्रखर पितृदोषांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळणार आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, वाईट शक्ती आहे किंवा त्याचबरोबर अलक्ष्मी आहे, ती आपल्या घरातनं निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं अखंड आगमन हे होणार आहे. तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा आहे. तर या उपायाकरता आपल्याला मातीची किंवा कणकेचा दिवा हा तयार करून घ्यायचा. तुम्ही एक तर मातीची पंती घेऊ शकतात किंवा कणकेला घट्ट मळायचं आणि त्यापासून आपल्याला एक दिवा तयार करायचा आहे. प्रयत्न करून कणकेचाच दिवा बनवून घ्या, कारण कणकेचा दिवा हा सर्व दिव्यांमध्ये श्रेष्ठ मानला जातो. ह्या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून वाती टाकायची आहे. त्याचबरोबर तेल जे आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं ते एक तर तुम्ही मोहरीचं तेल टाका किंवा तिळाचं तेल टाका. जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर जे पण पूजेला तुम्ही तेल वापरतात ते घ्या आणि त्याच्यामध्ये चिमूटभर पिवळी मोहरी टाका. किंवा जर तिळाचं तेल तुम्हाला टाकायचं असेल आणि ते नसेल तर काय करा, जे पण पूजेचं जे तेल तुम्ही वापरताय ते घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये चिमूटभर तीळ हे तुम्हाला टाकायचे आहेत. अशा रीतीने तुम्हाला दिव्यामध्ये तेल हे टाकून घ्यायचं आहे. तर असा दिवा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला थोडेसे तांदूळ देखील घ्यायचे. ह्या 2 वस्तू घेऊन आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जायचं आहे. आणि जेव्हा आपण बाहेरनं आत येतो तेव्हा आपली जी उजवी साईड असते त्या साईडला आपल्याला दिवा हा लावायचा आहे. दिवा लावायच्या अगोदर आपल्याला त्या दिव्याला आसन द्यायचं, म्हणून थोडेसे तांदूळ आपल्याला खाली ठेवायचे आहेत आणि त्यानंतर जे आहे हा दिवा आपल्याला
तिथे लावायचं आणि दिव्याची जी वात आहे ती आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायची, कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते आणि दक्षिण दिशा ही आपल्या पितरांची दिशा असते आणि हा जो दिवा आपण लावतोय तो आपल्या पितरांच्या स्मरण करून लावतो आहे। त्याचबरोबर त्या दिव्यामध्ये आपल्याला 2 लवंगा आणि 2 हिरवी वेलची टाकायची आहे, कारण ह्या दोन्ही वस्तू ज्या त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत। आणि हा जो दिवा आपण लावणार तो संध्याकाळी लावणार आहे आणि संध्याकाळची वेळ जी असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि जर ह्या वस्तू आपण दिव्यामध्ये टाकल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं आगमन हे आपल्या घरामध्ये होत असतं। त्याचबरोबर जे ह्या दिव्याला आपल्याला नमस्कार करायचा आणि आपल्या पितराचं स्मरण करायचं। जर तुम्हाला तुमच्या पितरांची नावं माहिती असेल तर नावं घ्या किंवा नुसतं ओम पितृदेवाय नमः असं आपल्याला 11 वेळा बोलायचं आहे। असं केल्यामुळे आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दारिद्र्य, सर्व विघ्न, सर्व संकट नष्ट होऊन आपली चहूबाजूने प्रगतीही होत असते। अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने आजच्या दिवशी करायचा आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।